सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर वकील देवदत्त पालोदकर यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। निवडणुका होत आहेत, हा विजय भारतीय राज्यघटनेने जो घालून दिलेला दंडक आहे त्याचा आहे। केवळ 2 महानगरपालिकांमध्ये, एवढ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये जर 50% आरक्षणाची मर्यादा जी ओलांडल्या जात असेल तर मग त्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका का थांबवाव्यात? माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्वरित हा मुद्दा विचारात घेतला आणि त्वरित निर्देश दिले की सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या त्वरित नोटिफाय कराव्या। त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीत त्याच स्वरूपाचा निर्णय दिला। जिथे जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते आहे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला कॉल घ्यायचा आहे। त्यांना 50% मर्यादा ठेवून त्या निवडणुका घेता येऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।